नमस्कार. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये इंग्लिश ग्रामर या टॉपिकमधला पहिला जो पार्ट्स आहे पार्ट ऑफ स्पीच आणि या पार्ट ऑफ स्पीचमधला पहिला जो प्रकार आहे नाऊन. तर या नाऊनविषयी आज आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर म्हणजे पार्ट ऑफ स्पीच. पार्ट ऑफ स्पीच म्हणजे पार्ट्स म्हणजे भाग आणि स्पीच म्हणजे बोलणे. तर आपण जे बोलतो त्या बोलण्याचे भाग वेगवेगळ्या प्रकारचे भाग असतात. आपण जे बोलतो ते वेगवेगळ्या शब्दांपासून अर्थपूर्ण शब्दापासून वाक्य तयार होतात आणि वाक्यापासून आपली भाषा तयार होत असते. तर या ठिकाणी आपल्या एका शब्दाचाच एक पार्ट म्हणून पहिला पार्ट आहे त्याचं नाव आहे नाऊन. तर नाऊन म्हणजे काय आपल्या सर्वांना माहिती आहे. नाऊन म्हणजे नाम. तर नाम म्हणजे व्यक्तीला नाऊन इज अ वर्ड दॅट रिप्रेझेंट अ पर्सन. नाऊन इज अ वर्ड दॅट रिप्रेझेंट अ पर्सन, थिंग्स, कन्सेप्ट, प्लेस, आयडियाज, फिलिंग, इमोशन. म्हणजे नाम हे एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, कन्सेप्ट म्हणजे एखाद्या संकल्पनेला, प्लेसेस म्हणजे एखाद्या ठिकाणाला, आयडियाज म्हणजे एखाद्या कल्पनेला, फिलिंग्स म्हणजे भावनेला, इमोशन्स म्हणजे सुद्धा भावनेला दिलेल्या प्रकारचं एक नाव असतं. त्याला नाम असे म्हणतात. तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे प्रकार असतात. तर नाउन्स कॅन बी सिंग्युलर ऑर प्लुरल. नाउन्स हे सिंग्युलर असू शकतात किंवा प्लुरल असू शकतात. सिंग्युलर म्हणजे एकवचनी आणि प्लुरल म्हणजे अनेकवचनी. तर नाऊन हे अनेकवचनी सुद्धा असतात आणि एकवचनी सुद्धा असतात. आणि त्यामध्ये त्याचे मुख्य प्रकार म्हणजे आता या ठिकाणी आपण समोर पाहणार आहोत. तर त्यामध्ये टाइप्स ऑफ नाउन्स म्हणजे नामाचे प्रकार. नामाचे वेगवेगळे असे प्रकार असतात. त्याच्यामधला पहिला प्रकार म्हणजे कॉमन नाउन्स म्हणजे सामान्य नाम. त्यानंतर प्रॉपर नाऊन म्हणजे विशेष नाम. काउंटेबल म्हणजे मोजता येणारे, की ज्याला आपण मोजता येऊ शकतो अशा प्रकारचे नाउन्स. त्यानंतर अनकाउंटेबल नाउन्स म्हणजे ज्याला आपण मोजू शकत नाही संख्येमध्ये 1 2 3 4 असे, याच्यामध्ये आपण त्याला मोजू शकत नाही. त्यानंतर कॉन्क्रीट नाउन म्हणजे जे स्थायी असतात, जे स्थावर असतात त्यांना कॉन्क्रीट नाउन असे म्हणतात, जे फिक्स असतात. त्यानंतर ॲबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम. म्हणजे ज्या नावामधून आपल्याला भावनेचा उल्लेख होतो आपण समोर त्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर आहे कलेक्टिव्ह नाउन्स म्हणजे समूहवाचक नाम. म्हणजे विशिष्ट प्रकारच्या समूहाला दिलेलं ते एक प्रकारचं नाव असतं. त्यानंतर कंपाऊंड्स नाउन म्हणजे संयुक्त नाम. त्यानंतर मटेरियल नाउन्स म्हणजे पदार्थवाचक नाम, की ज्या पदार्थाला दिलेले अशा प्रकारचं ते नाव असतं. तर चला आपण या ठिकाणी सुरू करू. पहिला प्रकार आहे आपला कॉमन नाउन्स. आता कॉमन नाउन्स म्हणजे सामान्य नाम, की जे एखाद्या सामान्य व्यक्तीचा, वस्तूचा, समूहाचा उल्लेख करतं त्याला आपण कॉमन नाव म्हणतो. की बघा या ठिकाणी आपण बघू बॉईज म्हणल्याच्या नंतर सर्व बॉईज आले. त्यानंतर गर्ल्स म्हणल्यानंतर टोटल गर्ल्स त्या ठिकाणी आल्या. सिटी म्हणल्यानंतर संपूर्ण शहर त्या ठिकाणी आलं. आपल्याला सिटीचा बोध होतो, परंतु स्पेशल अशा वैयक्तिक एखाद्या सिटीचा बोध होत नाही. ॲनिमल म्हणजे प्राण्यामध्ये सर्व प्रकारचे प्राणी आले. रिव्हरमध्ये सर्व प्रकारचे रिव्हर आल्या. फूडमध्ये सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ आले. आपण जर बघितलं या कॉमन नाउन्स म्हणून आपल्याला विशेष असा कोणताही बोध होत नाही, कारण की ते नाम जे आहे ते कॉमन आहे, सर्वांसाठी कसे आहे, कॉमन आहे. बॉईज म्हणल्यानंतर सर्व बॉईज, गर्ल्स म्हणल्यानंतर सर्व गर्ल्स, सिटी म्हणल्यानंतर सर्व सिटी. परंतु स्पेशल सिटीचा त्याच्यामध्ये उल्लेख हे नाही. सर्वांसाठी ते एक नाम असतं. सर्वांचा बोध त्यातून होत असतो. त्यानंतर प्रॉपर नाउन. आता या ठिकाणी प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाव. आता विशेष नावामध्ये काय असतं, विशेष नावामध्ये आपल्याला एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा, विशिष्ट वस्तूचा, विशिष्ट संकल्पनेचा, विशिष्ट ठिकाणाचा, विशिष्ट आयडियाचा आपल्याला त्या ठिकाणी बोध होत असतो, आपल्याला ते समजतं. तर या ठिकाणी बघा प्रॉपर नाव म्हणजे विशेष नाम. रमेश नावाचा मुलगा आहे, म्हणजे रमेश म्हणल्याच्या नंतर आपल्याला रमेशच दिसतो. आणि गीता नावाची मुलगी आहे, म्हणजे गीता नाव घेतल्याबरोबर आपल्याला त्याचा उल्लेख होतो. त्यानंतर मुंबई हे विशिष्ट एक शहर आहे. टायगर म्हणजे वाघ हा विशिष्ट प्राणी आहे. त्यानंतर गंगा ही एक विशिष्ट रिव्हर आहे. पिझ्झा हे एक टाइप्स ऑफ फूड आहे, एक अन्नाचा प्रकार आहे. तर आपल्याला या ठिकाणी समजलं की प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. आता या ठिकाणी जर आपण बघितलं की कॉमन नाउन्स आणि प्रॉपर नाउन्स हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत. कॉमनच्या विरुद्ध प्रॉपर, हे आपल्याला या ठिकाणी समजलं. कॉमन व्हर्सेस
प्रॉपर. कॉमन नाऊन अपोजिट प्रॉपर नाउन्स. त्यानंतर आपण बघू काउंटेबल नाउन्स. आता या ठिकाणी काउंटेबलचा अर्थ काय होतो की जे आपल्याला मोजता येतात, संख्येमध्ये ज्याला आपण मोजू शकतो, जसं की पेन, पेन्सिल, ॲपल, ट्रेन, क्लॉक, बुक, बोर्ड. आपण या सगळ्या गोष्टी संख्येमध्ये मोजू शकतो. 1 पेन, 1 पेन्सिल, 2 ॲपल्स, 3 ट्रेन्स, 10 क्लॉक्स, 24 बुक्स, बोर्ड्स, 2 बोर्ड्स, 3 बोर्ड्स, असं आपण या प्रकारे त्याला काउंट करू शकतो. म्हणून त्याला काउंटेबल नाउन असे म्हणतात. त्यानंतर आहे अनकाउंटेबल नाउन्स. आता अनकाउंटेबल नाउन्स म्हणजे ज्याला आपण मोजू शकत नाही. 1 2 जे आपण त्याची गणना करू शकत नाही, की जसं वॉटर आहे, वॉटरला आपण 1 वॉटर 2 वॉटर असं म्हणू शकत नाही. मिल्क आहे, मिल्कला आपण 1 मिल्क 2 मिल्क 3 मिल्क असं म्हणू शकत नाही. त्यानंतर फूड आहे, याला सुद्धा आपण मोजू शकत नाही, काउंट करू शकत नाही. राईस काउंट करू शकत नाही. स्नो आहे, काउंट करू शकत नाही. म्युझिकला आपण काउंट करू शकत नाही. त्यानंतर म्हणून त्याला म्हणलेलं आहे अनकाउंटेबल नाउन्स, म्हणजे मोजता न येणारे, आणि काउंटेबल नाउन्स म्हणजे मोजता येणारे. तर आता आपल्याला या ठिकाणी समजलं की काउंटेबलमध्ये आपण सर्व प्रकारचे नाउन्स या ठिकाणी मोजू शकतो, आणि अनकाउंटेबलमध्ये आपण त्या ठिकाणी नाउन्स मोजू शकत नाही. मग या ठिकाणी हे पण आपल्याला समजलं की काउंटेबल्स नाउन्स हे अनकाउंटेबल्स नाउन हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत. काउंटेबल नाउन्स इज अपोजिट टू अनकाउंटेबल नाउन्स, म्हणजे हे दोन एकमेकांचे कसे आहेत, अपोजिट आहेत. हे आपल्याला या ठिकाणी समजलं. त्यानंतर बघा कॉन्क्रीट नाउन. कॉन्क्रीट नाउन म्हणजे काय, की कॉन्क्रीट नाउन म्हणजे काय, की एखादी गोष्ट कॉन्क्रीट झाली म्हणजे ती स्थिर आहे, की जिला आपण स्पर्श करू शकतो, टच करू शकतो हाताने, किंवा तिला आपण बघू शकतो, तिला आपण स्पर्श करू शकतो, की त्याला कॉन्क्रीट नाउन असे म्हणतात. फ्लावर बघू शकतो, डोळ्याने बघू शकतो, आणि त्याला आपण त्याचा स्पर्श करू शकतो, त्याला हातात घेऊ शकतो. लायन्स आहे, बघू शकतो. आईज आहे, ॲपल्स, वाल, पेन, पेपर, सॉईल. सॉईल म्हणजे जमीन किंवा माती, पेपर, पेन, या सगळ्या गोष्टी आपण वस्तू आपण त्या ठिकाणी टच करू शकतो, म्हणून त्याला कॉन्क्रीट नाउन्स असे म्हणतात. त्यानंतर ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स. ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स म्हणजे भाववाचक नाम. ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स म्हणजे भाववाचक नाम, की याच्या विरुद्ध हे आहे की याला आपण या ठिकाणी टच करू शकत नाही किंवा बघू शकत नाही. तर मग याला बघण्यासाठी किंवा याला ओळखण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर हे आपण याला अनुभवावं लागतं, त्याचा एक्सपिरियन्स घ्यावा लागतो, त्याचा अनुभव घ्यावा लागतो. या ठिकाणी लव आहे, प्रेम. आई मुलावर प्रेम करते, परंतु ते दिसतं का, नाही. त्यानंतर हॅपीनेस. हॅपीनेस म्हणजे आनंद. हॅपीनेस म्हणजे आनंद. बिलीफ म्हणजे विश्वास. नॉलेज म्हणजे ज्ञान. नॉलेज कोणाजवळ किती ज्ञान आहे हे दिसतं का, नाही दिसत, तर ते अनुभवावं लागतं. हॉनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणा सुद्धा आपल्या कृतीतून दिसत असतो. पेशन्स. पेशन्स म्हणजे शांतता. इमोशन भावना. क्वालिटी गुणवत्ता. रिस्पेक्ट आदर आहे. आदर आपल्याला दिसत नाही, म्हणजे आदर अशी एक गोष्ट आहे की त्याला आपण टच करू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, तो सुद्धा आपल्याला अनुभवावा लागतो. त्यानंतर सक्सेस. सक्सेस म्हणजे यश. यश हे सुद्धा आपल्याला अनुभवावं लागतं. तर ह्या ज्या गोष्टी आहे या सर्व आहे ॲबस्ट्रॅक्ट नाउन. ॲबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भावाचक नाम, की या सर्वांमध्ये एक भावना असते, एक फिलिंग्स असते, याच्यामध्ये आयडिया असते. तर या ठिकाणी आपल्याला समजलं की कॉन्क्रीट नाउन्स आणि ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स. कॉन्क्रीट नाउन्सला आपण टच करू शकतो, स्पर्श करू शकतो, हे करू शकतो, परंतु ॲबस्ट्रॅक्ट नाउन्सच्या बाबतीत तसं घडत नाही. म्हणून हे दोन सुद्धा एकमेकांचे कसे आहे, अपोजिट आहे. कॉन्क्रीट नाउन्स इज अपोजिट टू ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स. हे आता आपल्याला या ठिकाणी समजलेलं आहे. मी या ठिकाणी क्रॉस म्हणजे अपोजिटची साईन या ठिकाणी दिलेली आहे, तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतरचा प्रकार आहे कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन्स म्हणजे समूह दर्शक नाम, समूहवाचक नाम, की प्रत्येक ज्या गोष्टी आहेत, आता त्या ठिकाणी प्रत्येकाचा काय असतो, समूह असतो. त्या ठिकाणी दिलेला आहे पर्सनचा समूह असतो. त्यानंतर थिंग्सचा समूह आहे, कन्सेप्टचा समूह आहे, प्लेसचा, आयडियाचा, सर्व प्रकारच्या सर्व गोष्टींचा समूह त्या ठिकाणी असतो, म्हणून त्याला समूहवाचक नाम असे म्हणतात. त्या ठिकाणी बंच आहे. बंच असतो आपल्याला माहिती आहे. पॅक आहे, पॅक ऑफ कार्ड्स. पॅकेट आहे, पॅकेट ऑफ सिगारेट. रेंज ऑफ माउंटन्स, पर्वतांची रेंज असते. बकेट कशाची असते, बकेट ऑफ फ्लॉवर्स. त्यानंतर कॉलनी ऑफ अँड्स, कॉलनी ऑफ मॅन्स. कॉलनी म्हणजे समूह, त्याला आपण या ठिकाणी
असं म्हणू शकतो. समूहवाचक हे जे शब्द आहेत हे पूर्ण समूहवाचक आहे. बंच असेल, पॅक असेल, पॅकेट, रेंज, बकेट, कॉलनी. तर या ठिकाणी आपल्याला समजलं की कलेक्टिव्ह नाउन्स म्हणजे हे जे आहे एका विशिष्ट वस्तूंचा समूह आपल्याला दाखवतात. वेगवेगळा म्हणजे तो समूहाला काय म्हणायचं ते यामधून आपल्याला समजतं. त्यानंतर आहे कंपाऊंड नाउन्स. आता हे जे नाउन्स आहे कंपाऊंड नाउन याला म्हणतात संयुक्त नाम. कंपाऊंड नाउन्स. आता याच्यामध्ये दोन नाउन्स एकत्र येऊन तो शब्द तयार झालेला असतो. त्याच्यामध्ये पहिलं बघा पोलिसमॅन. पोलिसमॅन या ठिकाणी दोन शब्द जवळ आलेले आहे. पहिला आहे पोलीस आणि सेकंड आहे मॅन. पोलिसमॅन या दोन शब्दापासून या ठिकाणी हे नाउन तयार झालं पोलिसमॅन. त्यानंतर बॉय फ्रेंड. बॉय आणि फ्रेंड हे दोन शब्द एकत्र आल्यानंतर बॉय फ्रेंड. वॉटर टँक म्हणजे पाण्याची टँक हा शब्द या ठिकाणी तयार झाला. त्यानंतर डायनिंग टेबल. डायनिंग आणि टेबल या दोन शब्दांमधून त्या ठिकाणी एक नाउन तयार झालं. अशा प्रकारे भरपूर अशा प्रकारचे शब्द आहेत की ते कंपाऊंड नाउन्स आहे. आपल्या दैनंदिन वापरातील शब्द आपण त्या ठिकाणी बघतो. त्यानंतर आहे मटेरियल नाउन्स. या ठिकाणी शेवटचा प्रकार आहे मटेरियल नाउन्स म्हणजे पदार्थवाचक नाम. मटेरियल नाउन्स म्हणजे पदार्थवाचक नाम की ज्या विशिष्ट पदार्थाला प्रत्येक पदार्थाला या ठिकाणी नाव असतं आणि त्या पदार्थाला दिलेलं नाव म्हणजे मटेरियल नाउन. की जसं वॉटर. वॉटर म्हणजे पाणी. पाण्याला दिलेलं नाव आहे एअर. एअर म्हणजे हवा. सँड. सँड म्हणजे वाळू. सिमेंट, मेटल्स, वूड, स्टोन, ग्लास. तर हे सर्व प्रकारचे काय आहेत मटेरियल्स आहेत. हे उदाहरण दाखल या ठिकाणी समजण्यासाठी या ठिकाणी घेतलेले आहे. तर यामध्ये आपली भरपूर अशी प्रकारची यादी होऊ शकते. तर आपल्याला या ठिकाणी कळालं की मटेरियल नाउन्स म्हणजे पदार्थवाचक नाम. त्यामध्ये वॉटर, एअर, सँड, सिमेंट, मेटल्स, वूड, स्टोन, ग्लास. तर या ठिकाणी आपण बघितलं की इंग्लिश ग्रामरमधला हा जो पार्ट ऑफ स्पीच आहे हा भाषा शिकण्याचा या ठिकाणी पहिली पायरी आहे पार्ट्स ऑफ स्पीच. म्हणजे स्पीच म्हणजे बोलणे आणि पार्ट्स म्हणजे त्याचा एक भाग. म्हणजे कोणती भाषा जर आपल्याला बोलायची असेल तर आपण या ठिकाणी ती जे टप्प्याटप्प्याने ती भाषा शिकत असतो. मग त्या भाषा शिकण्यासाठी अगोदर अर्थपूर्ण शब्द एकत्र यावे लागतात. अगोदर अर्थपूर्ण अक्षर एकत्र येऊन एक शब्द तयार होतो आणि अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन वाक्य तयार होते आणि वाक्य एकत्र येऊन आपण त्या प्रकारची भाषा बोलू शकतो. त्यामधलाच हा प्रकार आहे पार्ट ऑफ स्पीच. म्हणजे या स्पीचचे कोणकोणते पार्ट्स आहेत तर त्यातला पहिला प्रकार आहे नाउन. नाउन हा प्रत्येक सेंटेन्समध्ये असतो आणि नाउन शिवाय कोणत्याही गोष्टीला ओळख मिळत नाही. म्हणजे प्रत्येक जे थिंग्स आहे ऑल थिंग्स ऑल पर्सन हे मी या ठिकाणी सांगितलं की नाउन इज अ वर्ड दॅट रिप्रेझेंट अ पर्सन. सर्व प्रकारच्या पर्सन्स आहे व्यक्ती आहे त्यांना ओळखण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं नाव आहे. थिंग्स आहे कोणतीही थिंग्स घ्या तुम्ही त्याला ओळखण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं नाव आहे. त्यानंतर कन्सेप्ट, प्लेस, आयडियाज, फिलिंग, इमोशन हे सर्वांना ओळखण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं नाव आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी आज नाउन हा चॅप्टर पूर्ण केला. धन्यवाद.